नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानेश तुमचं सर्वांचं स्वागत करतो एसीएस अकॅडमीमध्ये. मित्रांनो, सर्वांना प्रश्न पडतो की सध्याच्या घडीला ज्यांचं 10th पासआउट झालेले आहेत किंवा 12th किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे, प्रत्येकाचं एक सजेशन काय राहते की नाही मला पर्टिक्युलर सायन्स फील्डमध्येच जायचं किंवा आर्ट फील्डमध्येच जायचं, बरोबर. आता आपल्याला अपॉर्च्युनिटी नसतात माहिती की 10वीच्या बेसवरती पण अशा गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी करिअर अपॉर्च्युनिटीज असतात किंवा 12th बेसवरती पण असतात आणि ग्रॅज्युएशन बेसवरती भरपूर असतात. असंच एक आपण मे बी सर्वांना अवेअरनेस असेल नसेल तर आपण त्याबद्दल थोडंसं डिस्कस करूया. एक डिपार्टमेंट असते, त्या डिपार्टमेंटचं नाव आहे SSC. त्याला आपण काय म्हणतो, स्टाफ सिलेक्शन कमिशन. काय म्हणतो आपण त्याला, स्टाफ सिलेक्शन कमिशन. आता महाराष्ट्रामध्ये जर याचं आपण थोडंसं बघितलं तर SSC म्हणजे 10वी बेस एसएससी, कारण 10वीला आपण SSC म्हणतो, बरोबर. पण आपल्याला हे नाही माहिती की सेंट्रल गव्हर्नमेंटचे एक इन्स्टिट्यूट आहे जी वेगवेगळे एक्झाम कंडक्ट करते, बरोबर. मग आता यातर्फे कमीत कमी किती एक्झाम होतात, मी फक्त एक तुम्हाला सिरियल नंबरनुसार फक्त आधी दाखवतो. यामध्ये कमीत कमी 20 टाईपच्या एक्झाम कंडक्ट होतात. बघा, अशा टोटल 20 टाईपच्या एक्झाम कंडक्ट होतात. पण सर्वात जास्त फोकस हा मॅक्झिमम 3 एक्झाम वरती असतो, ज्यामध्ये सर्वात पहिला प्रिफरन्स आपण त्याला देतो ज्याला म्हणतो CGL एक्झाम. त्याचा लॉंग फॉर्म होतो कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल, ज्याला ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे इन एनी फील्ड. ओके. नंतर दुसऱ्यामध्ये जे मुलं फोकस करतात त्याला म्हणतो आपण SSC CHSL, म्हणजे 10+2 नावाची जी एक्झाम असते त्याला कंबाईंड हायर सेकंडरी लेवल एक्झाम म्हणतो. आणि तिसऱ्या नंबरची जी एक्झाम म्हणजे सर्वात जास्त स्टुडंट ज्याला फोकस करतात त्याला आपण MTS म्हणतो, मल्टीटास्किंग स्टाफ. ओके. बाकीच्या ज्या ह्या तर 3 पोस्ट झाल्या, अशा 20 वेगवेगळ्या पोस्ट आहेत, वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, ज्यामध्ये तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम थ्रू तुम्हाला जॉब मिळू शकतो. पण सर्वात जास्त फोकस मुलांचा CGL, CHSL आणि MTS. सर्वात आधी तर आपण हे पाहूया की 10th बेसवरती मला काय भेटेल, तर 10th बेसवरती तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब भेटू शकतो, त्याला CHSL आणि MTS बनू शकतो. यांचं काय असतं की एक्झामचं ऑलरेडी कॅलेंडर आलेलं असतं, बरोबर. म्हणजे जे एक्झामचं कॅलेंडर आलेलं असतं हे आपल्याला माहिती पाहिजे. हे ऑलरेडी 3-4 महिने आधी आलेलं आहे, पण आपल्याला नाही माहिती किंवा आपल्याकडच्या मुलांचं काय झालेलं आहे की नाही 10वी झाल्यावर फक्त 12वीच करायची, जे आपल्याला करिअरमध्ये करायचं तेच करायचं. पण ऑप्शन ABCD ठेवायला काय चुकीचं आहे. काय करू शकतो आपण, समजा 10वी नंतर 12वी करायची, 12वीच करायची समजा. पण जर एखादी CHSL ची एक्झाम देऊन दिली, MTS ची एक्झाम देऊन दिली आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब लागला एखाद्या इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये किंवा सेंट्रल आपण म्हणतो ना वेगळे CBI मध्ये, ओके, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मध्ये, हे त्याचे सब डिपार्टमेंट झाले जे SSC अंडर येतात. नाही म्हटलं तरी जवळपास 30 ते 35 डिपार्टमेंट असे आहे जे SSC थ्रू, म्हणजे जर तुम्ही CGL थ्रू जर एक्झाम दिली तर यामध्ये 30-32 डिपार्टमेंट आहे की ज्यामध्ये तुम्हाला जॉब भेटू शकतो. जसे मी काहीतरी तुम्हाला काहीचे नावं सांगतो, जसे की इन्कम टॅक्स आहे, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आहे, एक्सटर्नल अफेअर्स डिपार्टमेंट आहे, बरोबर. पुन्हा आपण त्याला पोस्ट ऑफिस म्हणू शकतो. असे भरपूर काही डिपार्टमेंट आहेत की ज्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता. आणि हे सर्वात स्मार्ट वे असं आहे की 10वी आणि 12वी बेसवरती सुद्धा आहे, पण याचं कॅलेंडर आलेलं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. तेच आपण थोडंसं इथं पाहूया. सर्वात आधी आता कॅलेंडर येणार आहे SSC CGLचं, ज्याला आपण कंबाईंड ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम म्हणतो. त्याचं नोटिफिकेशन आपल्याला भेटणार आहे मित्रांनो 9 जूनला, 9th जून 2025 ला. म्हणजे आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला नोटिफिकेशन भेटेल. त्याची शेवटची डेट ही हायलाइट करून ठेवा, 4 जुलै. म्हणजे 4 जुलैपर्यंत तुम्ही तो फॉर्म फिल करू शकता. आणि त्याची एक्झाम डेट 13 ऑगस्ट ते 30 ऑगस्टमध्ये, म्हणजे डेली एक्झाम असेल 13 ऑगस्ट पासून 30 ऑगस्ट मध्ये, 30 ऑगस्ट पर्यंत. तुम्ही मला सर एवढे दिवस एक्झाम, हो, कारण तेवढे अप्लिकेशन येतात. त्याच्यामध्ये सांगायचं आणखी नाही, कुठल्याही कास्टच्या मुलीला नो फीज एक्झाम्प्टेड असते. कोणत्याही कास्टच्या, तुम्ही ओपन कॅटेगरीचा, जनरल, OBC, कुठल्याही कास्टच्या मुलीला फीज नसते. आणि बाकीचे जे मेल मेंबर आहेत त्यांना फक्त 100 रुपये फीज असते. तर तुम्ही या CGL, ज्याला ग्रॅज्युएशन एनी फील्ड, त्याला काही घेणं नाही की सायन्सच पाहिजे किंवा आर्टच, कॉमर्स, तुमचं कुठलंही ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. ह्या डेट्स हायलाइट ठेवा, 9th जूनला नोटिफिकेशन येईल, 4 जुलैला तुम्ही शेवटची तारीख असेल भरायची आणि 13 ऑगस्ट पासून 30 ऑगस्ट पर्यंत तुम्ही एक्झाम, म्हणजे तुमचा एक्झामचा नंबर लागेल ज्या दिवशी तुमची एक्झाम असेल. ही आहे पहिली कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झाम. खूप जबरदस्त असे जॉब असतात. तुम्ही विचार पण करू शकत नाही, लाख रुपयापर्यंत पेमेंट राहतं कमीत कमी. पण याचा अवेअरनेस असायला पाहिजे, म्हणून आपण आपल्या अकॅडमीच्या मार्फत तुम्हाला या गोष्टी सांगत आहोत. ओके. दुसरी एक राहते CHSL नावाची एक्झाम, जी 10वी आणि 12वी बेसवरती असते. त्याचं नोटिफिकेशन 23 जूनला, इथं डेट दिलेलं आहे. जून महिन्यामध्ये सगळं काही आहे.
23 जूनला. याची शेवटची तारीख आहे 18 जुलै अप्लाय करायची आणि एक्झामचे डेट आहे 8 सप्टेंबर पासून 18 सप्टेंबर पर्यंत. म्हणजे तुम्ही ऑगस्ट महिना पूर्ण एंगेज झाला तुमचा 13 ऑगस्ट पासून 30 ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट महिना पूर्ण एंगेज झाला एक्झाम मध्ये. नंतर 8 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर म्हणजे जवळपास अर्धा सप्टेंबर मध्ये तुमचा एंगेज झाला कशाच्या एक्झाम मध्ये, सीएचएसच्या एक्झाम मध्ये. आणि तिसरी एक्झाम ज्याला आपण फोकस करत आहोत TIMTS, तिचं नोटिफिकेशन 26 जूनलाच येणार. शेवटची तारीख आहे 24 जुलै आणि याची पण एक्झाम लगेच 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर. म्हणजे थोडा बहुत जर आपण थोडासा ऍव्हरेज बघितला 13 ऑगस्ट पासून किती 24 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे ऑगस्ट महिना अर्धा, सप्टेंबर आणि ऑक्टोबर पूर्ण 2.5 महिने तुम्ही फिक्स आहात 2.5 मंथ की ह्या कमी. फक्त मी 3 एक्झाम वरती फोकस केला कारण ह्या टार्गेटेड एक्झाम असतात. याच्या जागा या हजारोनी जागा आहेत 30, 40, 50,000 अशा जागा असतात. अप्रॉक्सिमेट तिघांचं जरी अंदाजे म्हणत आहे मी, असा एक्झॅक्ट आकडा नाही सांगत, हा व्हेरी होऊ शकतो, गव्हर्नमेंटमध्ये डिपेंड आहे. तरी पण कमीत कमी 30 ते 40,000 जागा कुठंच गेल्या नाही ठीक आहे म्हणून, त्यापेक्षाही जास्त येतील. सीजनच्या जागा 30-40,000 होत्या मागच्या वर्षी. पण एक ऑन अन ऍव्हरेज आपण पकडू चालू की 30-40,000 जागा तिघांनी म्हणून भेटतात आणि आपल्याला किती जागा पाहिजे, एकच जागा घ्यायची आहे. मी बाकीचं तरी डिस्कस केलं नाही का, बाकीचं यासाठी डिस्कस नाही केलं की एक एक्झाम अशा स्टेनो, त्याला टायपिंग स्टेनोच झालेलं पाहिजे. काही एक्झाम अशा आहेत की आपण बघूया बघा, काही एक्झाम अशा आहेत की ज्याला इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे, काही एक्झाम अशा आहेत की जिथं काही गोष्टी फिजिकल लागतील, रनिंग वगैरे लागेल तुमचं. नंतर बघा काही टेक्निकल गोष्टी आहेत, सिव्हिल इंजिनिअर वगैरे, या सोडून यासाठी सांगत नाही कारण ह्या पर्टिक्युलर त्या फील्ड वाईज आहेत. पण ह्या एक्झाम ज्या आहेत 3 एक्झाम आहेत, याला ग्रॅज्युएशन एनी फील्ड, ही 10वी झालेली पाहिजे 12वी, म्हणजे ह्या प्राईम एक्झाम आहेत जे मुलं सर्वात जास्त फोकस करतात. ओके, तुमच्याजवळ ही अपॉर्च्युनिटी आहे, माहीत नसेल तर तुम्ही याला म्हणजे आणखीन डिटेलमध्ये या कॅलेंडर दिलेलं आहे, या कॅलेंडरमध्ये जा आणि डिटेल गायडन्ससाठी तुम्हाला एक सजेशन आहे की तुम्ही एसएस अकॅडमीमध्ये येऊन त्याबद्दल डिटेल माहिती घेऊ शकता आणि डेमो घेऊन तुम्ही तुमचं करिअर बनवू शकता. थँक्यू, धन्यवाद. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की आम्हाला याबद्दल डिटेल नॉलेज कुठे भेटेल, बघा खाली लिंक मध्ये तुम्हाला नंबर दिलेला आहे, या अकॅडमीच्या नंबरवरती तुम्ही कॉल करा, तुम्हाला फ्री काउन्सिलिंग करण्यात येईल. जर शक्य होत असेल तर तुम्ही व्हिजिट करा, तर फिजिकल तुम्हाला फेस टू फेस खूप चांगलं व्यवस्थित मार्गदर्शन मिळेल. ओके, धन्यवाद.